या ठिकाणी यस थोडंसं अडथळा निर्माण होतोय त्या ठिकाणी. बेल्स पडले गेले त्या ठिकाणी. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. विश ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. पहिलाच फटका या ठिकाणी रमेश आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल करायचा होता आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात या ठिकाणी. फटका चांगला होता रमेशच्या बॅटमधनं. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा फटका उडवला होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्याबद्दल विचार केला तर 2 धावा मिळाल्या. श्री गणेश झालाय, अकाउंट खोललं जात आहे. उंचपुरा गोलंदाज, उंचपुरा फलंदाज. हाय फटका इथे मात्र चांगला आहे. डॉट चेंडूची डिलिव्हरी होत असताना या ओव्हरला थोडंसं सांभाळून खेळ करावा लागेल. बेल्स कशा काय पडल्या? अगोदरच पडल्या. डेड बॉल असेल का? यस, म्हणजे एकच बॉल असेल. 1 चेंडू 2 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक. हा चेंडू फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. मिळाला सवकार. हाईटचा हा रिव्ह्यू आहे. नो प्लस 4 म्हणजेच एका चेंडूवर धावा मिळाल्या त्या ठिकाणी 7. हा चेंडू इथे मात्र फसवा चेंडू फेकला होता. आठ धावा दापलकावर लागले गेल्यात. लगालग विचार केला तर 2 चेंडू फेकी केले जाते सुनीलच्या या ओव्हरमध्ये. 4 चेंडू मागे जरी 4 ते 5 धावा आल्यानं तरी एक चांगला स्कोर उभारू शकतो दामनवाडी संघ. हा फटका इथे मात्र बॅट्समन आहे. पुन्हा एकदा मैदानात आपण पाहतोय त्या ठिकाणी सचिन. सचिन कडाळे आलाय. रमेश कडाळेचे छोटे बंधुराज आपण पाहतोय त्या ठिकाणी. आठ धावा आल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी आपण पाहतोय. लिप्सन बॅट्समन आहे.
हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, लाईन चांगली आहे. पहिल्या एक चेंडूवर लगभग 7 धावा मिळाल्या होत्या दामनवाडी संघाला. त्यानंतर चांगली गोलंदाजी, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील. आपण पाहिले गेले तर टीम आपण पाहतोय त्या ठिकाणी दामनवाडी संघ चांगला खेळ करणं खूप गरजेचं आहे. शेवटचा सामना आपण पाहतोय, जो संघ जिंकेल तो संघ मात्र या ठिकाणी क्वालिफायर होईल, सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव घेतली जाईल का? थांबवलं जात आहे. रमेशला चांगलं ठाऊक आहे, मला इथून थांबून खेळणं खूप गरजेचं आहे. अशाच धावा येणं खूप गरजेचं आहे. 2 धावा आल्या, 10 धावा आपल्या कव्हर लागल्या जात आहेत अजूनही. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर्स आपण पाहतोय. लास्ट बॉल, हा चेंडू चांगला आहे, त्या चेंडूसाठी शतरक्षक आहे, झेल होईल का? केला जातोय झेल, फलंदाज होईल बॅट्समन सचिनचा. समाप्त ह्या ठिकाणी खेळ. बाहेरून आवाज देऊ नका. सुनील आपण शांत राहायचं. रमेश तुमचे प्लेयर्स शांत कर. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र ब्लॉक हॉलमध्ये निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय.
बघा सामना प्रेक्षकांनी एन्जॉय करा, वादावत कोणीही करू नका याची नोंद असेल. एन्जॉय आपण बिंदास करू शकता, प्रेक्षक हवे आहेत आयोजनासाठी आणि एन्जॉय आपण इनफिल्डच्या आतमध्ये करू शकत नाहीये. आपण का चांगला सरळ रेषेत उडावला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू जाईल. चौकार आल्याने चौकाराच्या मदतीने दापल का भरधाव संख्या आपल्या बाजूत आपण विचार केला तर पुढे सरकतील, फ्लाय होईल. धाव फुल एक आपण पाहायला गेलं तर 14 या अंकावर डीजे. चांगली फटकेबाजी आपण पाहतो या ठिकाणी. हा फटका चांगला, पुन्हा एकदा डिपेक्षा करवर लोड, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेतली जाईल का आणि शेवटच्या मुमेंटला या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. यशवंत कडाळीला इथून मात्र सोडावं लागतंय मैदान. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक टीम 15 या धावसंख्येवर धामणवाडी संघाला लागत असताना तिसरा डीजे. थँक्यू डीजे. धाबा बनले गेले त्या ठिकाणी 15. अजूनही या ओव्हरमधील काही जे चेंडू शिल्लक असतील तीन चेंडू अजूनही शिल्लक असतील या ठिकाणी आपण पाहतो. या ओव्हरमधील रमेशला शेवटच्या मोमेंटपर्यंत खेळून काढणं खूप गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही, दूरचा प्रवास करून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव तर केली कंप्लीट आणि एकच धाव असेल. सामना लवकरात लवकर चालू करा पंच. आपण पाहतोय अतिशय चांगला सामना आहे, मैत्रीपूर्ण ही लढत आपण पाहतोय. चापेवाडी ब आणि दामणवाडी असा हा सामना आपण पाहतोय. दामणवाडी संघाचा विचार केला तर 16 धावसंख्येवर अद्याप 3 विकेट सॅक्रिफाईस केल्यात रमेशने मी म्हणेन. हा फटका चांगला आहे, डान्सिंग डाऊन द विकेट, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज होईल बाद. किरणला या ठिकाणी मात्र परतावं लागतंय, मैदान सोडावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 4. होईल समाप्त. निर्धाव चेंडूची सांगता 16 धावा. रमेश आहे अजूनही मैदानात, सलामीचा फलंदाज. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. रमेशला ही 6च्या 6 चेंडू खेळून काढणं खूप गरजेचं आहे. 18 धावा ऑन स्कोर बोर्ड. टीम धामणवाडी त्या हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. शेवटचा सामना आहे आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजीवर आक्षेप घेतला जातोय तर डंपरच्या भूमिकेत आपण पाहतोय श्रीपत किडाळीला. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा, 30 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. लाईन लेन चांगली आपण पाहतोय. गोलंदाज बाला या गोलंदाजाची. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एकदा कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव. एकोणावीस धावा फलकावर. चेंडू इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधनं. चेंडू अडवला जाईल का? एक धाव कंप्लीट केले. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि तिसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते. 3 धावा या ठिकाणी मिळाल्या जात आहेत तामरवाडी संघाला. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 22 धावा धावफलकावर लागल्यात. मी म्हणेन फायटिंग स्कोर तर उभारला आहे या ठिकाणी. मात्र 22 धावा बनवायच्यात. आपण पाहिलं गेलं तर टीम तामरवाडी संघाने एखादा मोठा फटका, एखादी बाउंड्रीज या 2 चेंडूवर येणं खूप गरजेचं आहे. हा फटका या ठिकाणी मात्र मिस टायमिंग शॉट ठिकाणी दिलीप आहे. झेल होईल का? एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि तुम्हाला विचार केला तर 2च धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. 24 धावा धावफलकावर. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र खराब आहे. 25 धावा. अनंतर सर सेमीफायनल खेळवायचे आहे का? नाही, उद्याच खेळवायचे. चिकनीचे वाडी संघ होता. लवकरात लवकर बोलवलं असतं झालं असतं. मशाला गेलेत का? कशाला? म्हशी बघायला? हा चेंडू दांडी गुल केली जाते. फलंदाज रमेश कडाळीची या ठिकाणी आपण पाहतोय विकेट येत असताना. यस
ची सूचना येते. दामनवाडी संघाने छत्रशी लावायचं आणि इथून जो संघ जिंकेल त्या संघाने उद्या थेट 9 वाजता हजेरी लावायची अशी आयोजकांची सूचना आहे. चिकनी संघ हा सामना जर एन्जॉय करत असाल तुम्ही तर तुम्हाला ही सूचना असेल आपण उद्या 9 वाजता थेट उपस्थिती दाखवायची आहे. इथून जो संघ जिंकेल दामनवाडी किंवा चाफेवाडी ब यस धाबा बनवायच्या या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर 25 धाबा बनवल्या होत्या दामनवाडी संघाने आणि 26 धाबा या ठिकाणी बनवायच्यात. या दरम्यान या सामन्याला एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य खजिनदार आणि पेशा आणि नवी मुंबई विभागामधले शिक्षक चिंचवली गावचे एक चांगले समाजसेवक माननीय श्री नारायणजी भारती या साहेबांचं आगमन झाले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने तुमच्याच आयोजनामध्ये मनापासून करेन सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी रमेश पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा पहिला चेंडू इथे मात्र कालपेची सायन चेंडू उडवला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे यशवंतपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल. वॉट थ्रो पैकी चांगले आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी मात्र खूप महत्त्वाची आहे या सामन्यामध्ये. बघा पुन्हा एकदा सांगतो दामनवाडी किंवा चापेवाडी ब संघ जर विजयी झाला दोन्ही संघांसाठी ही सूचना असेल आणि चिकणीचीवाडी संघ हा सामना जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर उद्या 9 वाजता उपस्थित दाखवायचे आहे. हा पटका चांगला आहे जाईल त्या ठिकाणी केला जाईल का क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय यशवंत त्याला बीट करून येतोय हा षटकार. समालोचन कक्षामध्ये मात्र या शेवटच्या सामन्यासाठी पाहुण्यांचं आगमन झाले गेले. त्या ठिकाणी आपण पाहतोय नारायण पारधी सरांचं आगमन झाले. त्यांचं सुद्धा या तुमच्याच आयोजनामध्ये सहर्ष स्वागत असेल. षटकार आला या ठिकाणी 26 धावा बनवायच्यात. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे जोरदार अपील केली जाते. 3 चेंडू 7 धावा खर्च केला जात आहेत रमेशच्या माध्यमातून. भन्नाट वेग आहे आज लाजवाब गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी मात्र रमेश कडाळीने दाखवलाय. काय गोलंदाजी केली जाते रमेशच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. 3 चेंडू 7 धावा खर्च केल्यात. अजूनही 15 चेंडू आणि 19 धावा बनवायच्यात. हा चेंडू जोरदार अपील इट इज आउट. फलंदाज होईल बाद. फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी मनोजला मैदान सोडावं लागेल. डीजे आपण पाहतोय पहिला हादरा एलबीच्या स्वरूपात मिळत असताना चाफेवाडी ब या संघाला या ठिकाणी मिळाला आहे. 4 चेंडू 7 धावा तर खर्च केल्या जात आहेत. रमेश खटाळेच्या माध्यमातून एक टॉप लेवलचा हा गोलंदाज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. मी मगाशी सकाळी सुद्धा म्हटलं होतं की रमेश सारख्या गोलंदाजाला रिव्हर्स खेळणं म्हणजे एक मूर्खपणा आहे. अस्सलवाडी संघाचे फलंदाज सुद्धा रिव्हर्स खेळत होते. एकही रमेशच्या गोलंदाजीवर रिव्हर्स मात्र सक्सेस झाला नाही. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. हा फटका इथे मात्र झेल होईल का त्या ठिकाणी. झेल करणं खूप गरजेचं होतं. झेल तर सोडलाय जमिनीला दान झालंय. त्याचं रूपांतर एका धावेमध्ये करत असताना ओव्हर समाप्त. येणारे 12 चेंडू आणि 18 धावा. डीजे
या ठिकाणी मात्र चांगलं नृत्य कला साजर करत असताना दामडी नाच दाखवत असताना या ठिकाणी मात्र अशाच प्रकारे ढोल नाच सुद्धा असतो. आदिवासी समाजाची ही परंपरा आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतो सचिनला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना चांगली गोलंदाजी केली जाते. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी गोलंदाजी सटीक लाईन लेनची ही गोलंदाजी आहे. अप्रतिम अव्वल दर्जाची ही गोलंदाजी आपण पाहतोय त्या ठिकाणी. लाजवाब गोलंदाजीचा परवाना पहिल्या मॅचमध्ये सुद्धा, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा, तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा तीच ताकद दाखवत असताना या ठिकाणी आपण पाहतोय टीम थामणवाडी संघाला. हा चेंडू हलक्या छाताने टॅप केले त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. किशोर होता त्या ठिकाणी सिंगल आणून देऊन प्रयत्न करायचा होता. रोटेट करायची होती स्ट्राईक आणि स्ट्राईकला रोटेट केलं जाते आणि रोटेट करत असताना या ठिकाणी मात्र सुनीलला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आणून ठेवलं जातं. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी. आत्ता उर्वरित समीकरण आहे 9 चेंडू आणि 17 धावा. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. चेंडू चांगला आहे या ठिकाणी एन्जॉय करत असताना धामणवाडी संघ तेवढाच चांगला एन्जॉय करतोय चापेवाडी बस संघ. मैत्रीपूर्ण ही लढत आहे आपण पाहतोय आणि ही मैत्रीपूर्ण लढत एक चांगली लढत आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. फटका फसलाय. झेल खूप महत्वाचा आहे. गणेश आहे त्या ठिकाणी झेल सोडला जातोय. गणेशने लगभग मी विचार केला जाईल का हा झेल सोडलाय की हा खेळही सोडला जातोय. झेल खूप महत्वाचा होता. जज थोडंसं चुकलं गेलं या ठिकाणी. जजमेंट चुकलं गेलं गणेशचं आणि त्या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 15 धावा. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. गणेशने चूक तर केली आहे. या चुकीला कुठपर्यंत मात्र भोगावं लागेल येणारा काळ आणि आपल्याला चेंडू सांगून जातील. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. फटका चांगला आहे. रन घेतली जाईल. एक धाव घेतली जाते. डायरेक्ट हिट दिला जाईल का नाही थांबवलं जाते. या ठिकाणी ओव्हर होईल समाप्त. येणारे चेंडू असतील आपण पाहतोय 6 14 धावा. पुन्हा अजून एक डान्सर आपल्याकडे उपस्थित आहे. पुन्हा एकदा भूषण तीच सॉन्ग आपल्याला लावायचं डीजे. पाडा बदलापूर. तिसरा सामना असेल पिंपळोली बनाम जांभूळवाडी आणि चौथा सामना असेल धारोळ बनाम जुगरेवाडी. दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचंय. मेगा फायनलचा दिवस आहे. 6 चेंडू 14 धावा. आणि हा रेग्युलर लॉस असेल. रेग्युलर लॉस आपण पाहतोय आहे. त्या अगोदर चिकनीची वाडी आणि इथून होणारा जो संघ असेल विजय होणारा तो संघ असेल सेमीफायनल पहिलं खेळवलं जाईल. सेमीफायनल 1. 6 चेंडू 14 धावा. कोण असेल चापेवाडी का धामणवाडी. हा चेंडू चांगला आहे. रुपेशचा हा चेंडू चांगला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय लगभग विचार केला तर समीकरण आता उर्वरित आपण पाहिलं गेलं तर 5 चेंडू आणि 14 धावा.
5 चेंडू 14 धावा. हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला. या ठिकाणी जोरदार अपिली केली जाते. 1 बाउन्स वॉर्न दिलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय 1 बाउन्स वॉर्न असेल. बघा दामनवाडी संघ एन्जॉय करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय 4 चेंडू 14 धावा. अतिशय चुरशीचा हा सामना आपण पाहतोय, लाजवाब सामना. दामनवाडी संघ आवाज करू नका, जेणेकरून बॅटची एज लागली तर आवाज यायला आपल्याला कळणार नाहीये, जेणेकरून आपण टाळ्या वाजवा, आवाज देऊ नका. 4 चेंडू 14 धावा. हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला आहे. या ठिकाणी लाजवाब लाजवाब गोलंदाजीचा नजराणा सकाळपासून मात्र आपण पाहतोय. या ठिकाणी बघितलं गेलं तर 3 चेंडू 14 धावा. सुनील सारख्या फलंदाजाला थांबून ठेवलंय. या ठिकाणी आपण पाहतोय रुपेश या गोलंदाजाने नक्कीच 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. 3 चेंडू 14 धावा. अतिशय रोमांचक मुवमेंट मध्ये सामना. निर्णायक चेंडू असेल, झेल होईल का? झेल जातोय, इथे मात्र सोडला जातोय आणि पाहतोय या ठिकाणी एक सिंगल धाव मिळत असताना. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जर बॉलिंग आवडली असेल रुपेशची तर रुपेशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. लाजवाब गोलंदाजीचा हा बरबाना दाखवत असताना 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू 2 षटकार जरी आले ना तरी सामना जिंकता येणार नाही चापेवाडी संघाला. इथून आपण पाहतोय चापेवाडी ब हा संघ आपण पाहतोय. एखादी वाईट येईल का? एखादा वाईट पाहायला मिळेल का? या ठिकाणी एखादा वाईट आला तर सामन्यामध्ये पूर्णपणे जिवंत करून देऊ शकतो. हा फटका फसलाय, फटका फसलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, आता करेल झेल. फलंदाज होईल किशोरचा. संपुष्टात आला या ठिकाणी खेळ. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2 या ठिकाणी येत असताना चापेवाडी संघाची. बघा चांगल्या विकेट असून सुद्धा सामन्याला इथून मात्र लगभग 99% सोडावं लागलं या ठिकाणी चापेवाडी ब या संघाला आपण पाहतोय. मी देईन दिरक्या तुलार पाहिजे. लवकरात लवकर आपण हा सामना या ठिकाणी चालू करायचा आहे. 1 चेंडू आणि 13 धावा. सामना होता कुठे, सामना आणलाय कुठे चापेवाडी ब संघाने. एक चेंडू 13 धावा. हा चेंडू चांगला या ठिकाणी विजय झालाय. दामनवाडी हा संघ आपण पाहतोय क्वालिफाय होत असताना सुपर 4 मध्ये या ठिकाणी इंटर होत असताना दामनवाडी हा संघ आपण पाहतोय. लगभग विचार केला नव्हता दामनवाडी संघ हा क्वालिफाय होईल, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. लाजवाब दामनवाडी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर उद्या 9 वाजता थेट हजेरी लावायची पहिली सेमीफायनल खेळण्यासाठी. शेक हँड करायचं लगेचच सुनील आणि दामनवाडी पूर्ण संघ लगेचच शेक हँड करून घ्यायचं. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट, ज्याने आपल्या ताकदीवर गोलंदाजीच्या ताकदीवर मात्र हा सामना चापेवाडी संघाच्या खिशातून हिसकावून घेतला, ज्याने गोलंदाजी करत असताना एक महत्त्वाची विकेट आणि फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे रुपेश कडाळीसाठी. यायचं रुपेश कडाळी मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार घेण्यासाठी.